नमस्कार, मी राखी तांबट. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. जेलमध्ये लवकरच जातील या राणेंच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर. आम्ही ईडीच्या भीतीनं घाबरून पक्ष बदलणारे नाही, राणेंना टोला. संजय राऊतांविरोधात शिवडी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी. मेधा सुमय्यांकडून राऊतांविरोधात मानहानीचा दावा. सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 1000 रुपयांनी तर गुरुवारीच भाववाढ झालेल्या सोन्यात 600 रुपयांची घसरण. हिंदू मुलीच्या छेडछाड प्रकरणानंतर आजरा जनाक्रोश मोर्चा. संशयितांवर कडक कारवाई करण्याची केली मागणी. आळंदीमध्ये काही जणांचा धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना. तक्रारीनंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये शाळेच्या जेवणात आढळल्या अळ्या. निकृष्ट अन्नाविरोधात विद्यार्थ्यांचं अन्नत्याग आंदोलन. चांगलं अन्न मिळेपर्यंत भोजनगृहात ठाण. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावली आहे आणि थोड्याच वेळात मातोश्रीवरती ही बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे विभाग प्रमुखांना आता ते मार्गदर्शन करणार आहेत. तर थोड्याच वेळात मातोश्री या विश्रामगृहावरती बैठक होईल. उद्धव ठाकरे हे विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करतील. अगदी थोड्याच वेळात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे हे बैठक घेतील आणि विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करतील. आता या बैठकीनंतर नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजून एक महत्त्वाची बातमी. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणामध्ये आफ्ताब पूनावालाच्या कोठडीमध्ये वाढ झाल्याची माहिती मिळते. तर 10 जानेवारीला प्रत्यक्ष कोर्टात हजर राहण्याचे आदेश करण्यात आले. या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणामध्ये आफ्ताब पूनावालाच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. आणि आता गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 1000 रुपयांनी घसरण झाली आहे. चांदीची किंमत 68,500 रुपये प्रति किलोवरती आली आहे. तर गुरुवारीच भाववाढ झालेल्या सोन्यामध्ये 600 रुपयांची घसरण होऊन सोन्याचे दर आता प्रति तोळा 56,000 आलेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वामध्ये औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जलील यांनी हा मोर्चा काढला. हिंदू मुलीची छेडछाड केल्याचा प्रकार घडल्यानंतर कोल्हापुरातील आजरा शहर 2 दिवस बंद ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर हिंदू समाजानं जनआक्रोश मोर्चा काढत संशयितांवरती कडक कारवाईची मागणी केली. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांवरती हल्ला करण्यात आला होता. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी निवासी डॉक्टर चांगलेच संतापलेत. निवासी डॉक्टरांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच आंदोलन सुरू केलं. यावेळी सुरक्षा रक्षकांसोबत मारहाण देखील झाल्याचं समोर आलं. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या माओवाद्यांच्या शोधासाठी पोलिसांनी C60 कमांडो पथकानं कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं. गुरुवारी संध्याकाळी रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या पथकाला माओवाद्यांनी मारहाण करत मोटरसायकल जाळल्या होत्या. त्याच्यानंतर पोलिसांनी माओवाद्यांना शोधण्याची मोहीम सुरू केली. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं नागरिकांचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्यात आलाय. न्यायालयाच्या आदेशानंतर 10 लाख रुपये रोख, 5 तोळे सोनं आणि 60 मोबाईल असा मुद्देमाल नागरिकांना परत मिळाला. ठाण्यातील शहापूर बस डेपोच्या आधुनिकीकरणाचं काम गेल्या 4 वर्षांपासून रखडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना या कामाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यासाठी 3 कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलं. मात्र काम रखडल्यानं तालुक्यातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
जळगावच्या भुसावळ रेल्वे मंडळातील खंडवा रेल्वे स्थानकावरती ट्रॅक सर्किटचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे 8 आणि 9 तारखेला भुसावळ रेल्वे मंडळातून धावणाऱ्या 7 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मालेगावच्या चंदनपुरी इथल्या खंडेरावच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक खंडेरायाची महाआरती केली. यानंतर पालखीची मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचा वाफगाव इथला होळकर वाड्यावरती राज्याभिषेक सोहळा पार पडला. देशातल्या कर्तृत्ववान महिलांच्या हस्ते हा राज्याभिषेक पार पडला. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी ढोलवादन केल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील पहिली आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धा अहमदनगरच्या कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयात सुरू झाली आहे. या स्पर्धेत देशातील 160 विद्यापीठातल्या 1700 महिला कुस्तीपटू सहभागी झाल्या. देवस्थान समितीच्या जागांची परस्पर विक्री होत असल्यानं माजी अध्यक्ष महेश जाधव संतप्त झालेत. फक्त 400 नाही तर हजारो एकरच्या जमिनी परस्पर विकल्या गेल्या असून त्यात माजी मंत्र्यांचा सुद्धा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. तत्कालीन सरकारनं चुकीचं काम केलं असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी सुद्धा केली जाते. गडचिरोलीमध्ये खड्ड्यांनी भरलेला 5 किलोमीटरचा महामार्ग पोलिसांनी श्रमदानातून दुरुस्ती केलाय. अहेरी सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली होती. त्यामुळे रस्त्यावरती अपघातांची संख्याही वाढली होती. त्यामुळे पोलिसांनीच मिशन हातात घेत रस्त्यावरील खड्डे भरून काढले. भंडारा जिल्ह्यातल्या जनावरांच्या बाजाराला तसंच पशूंच्या शर्यतींना जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं 12 सप्टेंबरपासून जनावरांचे बाजार बंद होते. सध्या जिल्ह्यातील लंपीचा प्रादुर्भाव घटल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. उस्मानाबादच्या परंडा तालुक्यातल्या खासापुरी मध्यम प्रकल्पासाठी 15 एकरवरील घरं जमीनदोस्त करा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. ग्रामस्थांनी या आदेशाचं पालन करत स्वतःहून आपली घरं पाडण्यास सुरुवात केली. प्रशासनानं आमचं पुनर्वसन करावं अशी मागणी या लोकांकडून केली जाते. नंदुरबारमधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय निवासी शाळेमध्ये 18 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावरती 6वी ते 10वी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. सेंट्रल किचनमधून येणारं जेवण हे निकृष्ट दर्जाचं असून त्यात चक्क अळ्या आढळून आल्याचा आरोप करण्यात आलाय. नाशिकच्या पेठ रोडवरील एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी याविरोधात अन्नत्याग करत उपोषणाचं हत्यार उपसलं. शाळेतील 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भोजनगृहात ठाण मांडत जोपर्यंत चांगलं जेवण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवू असा निर्धार केलाय. औरंगाबादमध्ये धुक्यामुळे सकाळच्या वेळी विमानतळावरील दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे 2 विमानांना पुन्हा मुंबईला माघारी परतावं लागलं. दृश्यमानता कमी असल्यामुळे चिकलठाणा विमानतळावरती लँडिंगला अडचणी येत आहेत. देहूमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये जनजागर यात्रा काढण्यात आली आहे. वाढती महागाई आणि बेरोजगारी विरोधात ही यात्रा काढण्यात आली. डहाणूमध्ये जैन समाजाकडून निषेध रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीमध्ये सन्मेत शिखरला पर्यटन स्थळ घोषित करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. झारखंड सरकारनं निर्णय मागे घ्यावा अशी मागणी जैन बांधवांनी निवेदनाद्वारे केली. धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कापसाच्या दरात घसरण झाली आहे. 9,000 रुपयांवरतून हा दर आता 7 ते 6 हजारांवरती आलाय. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला. औरंगाबादमधील दमट हवामानाचा फटका आंब्यांना बसलाय. वाळूज, पाटोदा, तिसगाव, वळदगाव या शिवारातील आंब्यांचे मोहर गळून पडलेत. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. उस्मानाबाद जिल्ह्यात आज सकाळी दाट धुक्याची चादर पसरली. वातावरणात गारवा वाढल्यानं थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटल्या. धुक्यामुळे गुलाबी थंडी, दाट धुकं आणि दबबिंदू असं मनमोहक वातावरण नागरिकांनी अनुभवलं. बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे पहाटेपासून धुक्याची चादर पसरली आहे. मात्र या हवामान बदलांमुळे रब्बी पिकं आणि भाजीपाल्यांवरती रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे.
हिंगोलीत पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर पसरली. दरम्यान वातावरणातील बदलामुळे गहू, हरभरा, ज्वारी पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भंडारा जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात अवकाळी पावसानं आलेली थंडीची लाट दुसऱ्या दिवशी सुद्धा कायम आहे. जिल्ह्याच्या किमान तापमानाची नोंद 11 अंश सेल्सिअस करण्यात आली आहे. यवतमाळमध्ये डॉक्टरवरती हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. दरम्यान हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्यानंतर महाविद्यालयातील डॉक्टरांच्या सुरक्षा प्रकरणी नियोजन करण्यात येणार आहे. शहापूर तालुक्यातील कसरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारली करंजपाडा रस्त्यालगत एका अज्ञात मुलीची हत्या झाल्याचं उघड झालं. धारदार शस्त्रानं मानेवरती वार करून तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. याबाबत कसरा पोलीस अधिक तपास करत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील जलममध्ये गुरांची तस्करी करणारी कार पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीनं पकडली आहे. गुरांची तस्करी करून ही कार परतत होती. दरम्यान यावेळी पोलिसांनी सापळा रचत या कारला ताब्यात घेतलं. या दरम्यान या कारनं आडव्या लावलेल्या रेतीच्या वाहनाला सुद्धा धडक दिली होती. कत्तलीसाठी गायींची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पोवरती वडगाव मावळ पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून टेम्पोतील 2 गायींची सुटका केली. या गायी कत्तलखान्यात घेऊन जात असल्याची कबुली आरोपीनं पोलिसांना दिली. सांगलीच्या विटा शहरात चोरीच्या प्रयत्नात असलेल्या 4 चोरांना नागरिकांनी बेदम चोप दिलाय. चौघांपैकी 3 जण पळून जाण्याच्या प्रयत्नात यशस्वी ठरले. नागरिकांनी एकाला पोलिसांच्या स्वाधीन केला. अंबरनाथ तालुक्यातील वसार गावातील फुलोरे कुटुंबाला काही गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. अंगणातून गाडी नेण्यास विरोध केल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली. यात फुलोरे कुटुंबीय जखमी झाला असून हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, तर आरोपी फरार झाले. पुरस्काराच्या संदर्भात बोलताना माझ्या तोंडून अनावधानानं छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला. महाराजांचा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतू नसल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. विरोधक विकासावरती बोलू शकत नाहीत म्हणून ते असेच विषय पुढे घेऊन येत असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक भाजप आणि शिंदे गटासोबत लढणार होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या प्रस्तावाची दखल न घेतल्याचा आरोप बच्चू कडू, ज्यांनी 2 बायका केल्या त्यांना बुटानं मारायला हवं असं वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. 2 बायका करण्याचा अधिकार धर्मानं दिला असेल तर मारू नका, जर अधिकार नसेल तर जरूर मारा. अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावरती सत्तारांनी पलटवार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती कार्यकर्त्यांचा विश्वास असल्याचं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले. अनेक पक्षातील लोक त्यांच्या कामानं प्रभावित असल्याचं सुद्धा सत्तार म्हणाले. आगामी सर्व निवडणुका भाजप आणि शिंदे गट जिंकणार असल्याचं सुद्धा अब्दुल सत्तारांनी म्हटलं. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी बावनकुळेंवरती पलटवार केला. भुजबळांचा डोळा विरोधी पक्षनेते पदावरती असल्याचा टोला बावनकुळेंनी लगावला होता. दरम्यान बावनकुळेंचं हे विधान हास्यास्पद असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. माझा डोळा विरोधी पक्षनेते पदावरून नसून फक्त बावनकुळेंवरती असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला. नाशिकमध्ये ठाकरे पक्षाला खिंडार पडला आहे. ठाकरे पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय. खासदार हेमंत गोडसेंनी नाशिकमध्ये ठाकरे पक्षाविरोधात मोर्चा उघडला. गोडसे ठाकरे पक्षातील नगरसेवकांच्या सदिच्छा भेटी घेत आहेत. दरम्यान राऊतांच्या टीकेला गोडसे यांनी त्यांच्या स्टाईलनं उत्तर देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. संजय राऊत यांनी पत्रकारितेची आचारसंहिता जोपासली पाहिजे अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. सामना हा त्यांचा पेपर असला तरी तोंडाला येईल ते बोलायचं, वाटेल ते लिहायचं, यावर आचारसंहिता असली पाहिजे असं ते म्हणाले. परभणीत ठाकरे पक्षाला खिंडार पडले. पाथरी, पूर्णा, पालम इथल्या ठाकरे पक्षातील 30 नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्री सोमेश्वर कारखान्याच्या शिक्षण संस्थेला भेट देत महाविद्यालयाची पाहणी केली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी शरद पवारांनी संवादही साधला.
मुंबईत 521 एकरवर जगातील सर्वात चांगली फिल्म सिटी उभारणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. चित्रपट निर्मात्यांसाठी वन विंडो, शूटिंगसाठी एका क्लिकवरती परवानगी अशा विविध योजना राबवणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. त्यांनी हे भोळ्या शंकरा हे भक्तिगीत म्हटलंय. दरम्यान त्यांना यावेळी साथ दिली ती माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी. अमळनेर इथे आमदार चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद तथा आमदार अनिल पाटील यांनी स्वतः क्रिकेटच्या मैदानावरती उतरून अंतिम सामन्यात सहभाग घेतला. या सामन्यादरम्यान जोरदार गोलंदाजीसह फलंदाजी करत आमदार अनिल पाटील यांनी इतर संघाच्या खेळाडूंचं लक्ष वेधलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला. करवीर निवासिनीच्या दर्शनासह श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची ते भेट घेणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला. पुण्यात विरोधी पक्षनेते अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार स्वागत करण्यात आलं. पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा अजित पवारांनी अभिवादन केलं. तसंच स्वराज्य रक्षक स्टिकर्सही राष्ट्रवादीकडून झळकावण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांच्या वक्तव्यावरती स्पष्टीकरण देताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला. जळगावच्या कुसुंबात 48 वर्षीय महिलेला भरधाव रुग्णवाहिकेनं जोरदार धडक दिल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झालाय. रुग्णालयात ऍडमिट असलेल्या नवऱ्याला डबा देण्यासाठी ही महिला निघाली होती. दरम्यान रस्त्यात रुग्णवाहिकेनं धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. नवापूर शहरातील लाईट बाजारात घराला आग लागल्याची घटना घडली होती. नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवल्यानं घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचा पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी घरमालकांना केली. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी क्रीडा संकुल मैदानावरती आपल्या सहकाऱ्यांसोबत व्हॉलीबॉल खेळण्याचा मनमुराद आनंद लुटलाय. धुक्याच्या वातावरणात पहाटे त्यांनी व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला. चंद्रपूरच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ऑनलाईन हजेरी लावली. कृषी मंत्री अब्दुल सत्तार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी जवळपास 6,500 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. सांगलीत सुरू असलेली रामकथा सोडून महाराजांना 2 तासांच्या आत पुण्यातील वाघोली इथं कीर्तनासाठी येणं अशक्य असल्याचं पाहून आयोजकांसह भाविकांनी पुढाकार घेतला. केज इथले कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांना 55 मिनिटांमध्ये वाघोलीला हेलिकॉप्टरनं आणत भाविकांना सुखद धक्का देण्यात आला. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.